तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी आकाशची निवड व्हावी असं अर्णव आणि ईश्वरीचं म्हणणं असतं. म्हणजे अर्णवनेच ईश्वरीला सांगितलेलं असतं की या वेळेला AGM आहे आणि त्याचबरोबर सात्विक फॅशनमध्ये नवीन कमिटीसाठी निवडणुकासुद्धा होणार आहेत, इलेक्शन होणार आहे. त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टरचे काही मेंबर्स निवडले जाणार आहेत. त्याच्यामध्ये आकाशचं नावसुद्धा द्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि तेव्हा हा निर्णय ईश्वरीला फारच आवडलेला असतो. पण प्रेक्षकांनो, ऐन वेळेला जेव्हा कमिटीमध्ये मेंबरची नावं ॲड केली जातात तेव्हा त्या लिस्टमध्ये आकाशचं नावच नसतं. तेव्हा या गोष्टीवरती अंजली ऑब्जेक्शन घेते. तेव्हा बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये कमिटीवरती आधी जे लोक असतात त्यांनी सांगितलेलं असतं की बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी ज्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये आकाश सर फीड बसत नाही आणि त्यामुळे त्याचं नाव रिजेक्ट केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, या गोष्टीचा आता शोध लावण्याचा प्रयत्न ईश्वरीने केलेला असतो. कारण आकाशची निवड होत नाही त्यामुळे घरामध्ये तमाशा केलेला असतो नम्रताने. आणि तेव्हा तिने सगळे आरोप अर्णववरती केलेले असतात की अर्णवनेच आकाशचं नाव सजेस्ट केलं नसेल, कारण त्यांना आकाशला मागे ठेवायचं आहे. त्यामुळे नम्रताने केलेले आरोप खोटे पाडण्यासाठी आणि इथे अर्णवचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी ईश्वरीने आता पाऊल उचललेलं असतं. आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे ईश्वरीने शोध घेतलेला असतो की नक्की बोर्ड ऑफ डिरेक्टर मेंबरने असा निर्णय काय घेतला, सगळेच्या सगळे मेंबर कसे काय बदलले. तेव्हा ईश्वरीने खूपच हुशारीने CCTV फुटेज आता चेक केलेलं असतं. आणि तेव्हा त्याच्यामध्ये तिला वल्लरी ऑफिसमध्ये आलेली दिसते आणि ती काही लोकांना भेटते आणि त्यांना पैसे देऊन मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. भावाभावांमध्ये भांडण व्हावं, घरामध्ये दुश्मनी यावी यासाठी वल्लरीने घेतलेला हा निर्णय असतो. पण ईश्वरीने अगदी योग्य वेळी या गोष्टीचा शोध लावलेला असतो की या सगळ्यामध्ये अर्णवची काही चूक नाही. कमिटी मेंबरला मॅनेज करून आकाशचं नाव स्वतः वल्लरीनेच कॅन्सल करायला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता घरातल्या सर्व लोकांसमोर वल्लरीचं कारस्थानसुद्धा आलेलं असतं. येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता शिर्केने फोन केलेला असतो अर्णवला सांगायला की ॲन्युअल जनरल मीटिंग आहे ऑफिसमध्ये, त्यामुळे तुम्ही लवकर या. तेव्हा अर्णवला माहिती मिळाल्यानंतर अर्णव म्हणतो, आय होप सात्विक फॅशनच्या नवीन कमिटीवरती आकाशचीसुद्धा निवड व्हावी बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते, सर चला नाश्त्याला चला. तेव्हा तो कामामध्ये बिझी असतो. तेव्हा ती म्हणते, हे काय आज एवढं लवकर तयार झालात आणि निघालातसुद्धा, काय घाईघाईने काय एवढं काम आहे. तेव्हा तो म्हणतो की महत्त्वाच्या मीटिंग आहेत, बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी काही लोकांची आता निवड होणार आहे, त्यासाठी इलेक्शन्स होणार आहेत. मला असं वाटतं ह्या वेळेला बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी आपल्या आकाशचं नाव सजेस्ट करावं. तेव्हा ती म्हणते, हो ना, आकाश भाऊजी खरंच खूप प्रामाणिकपणे काम करतात. तेव्हा आकाशचं काम मी जवळून बघतोय, त्याचा ग्राफ हा वर्षानुवर्ष वाढतच गेलेला आहे. त्याच्यावरती एखादी जबाबदारी टाकली तर कधीही त्याने मला डिसअपॉइंट केलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग मला तर वाटतं तुम्ही स्वतःहूनच त्यांचं नाव घ्या ना, कशाला त्यांच्यासाठी वोटिंग वगैरे करायचं, तुम्हीच त्यांचं नाव सजेस्ट करा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदर तसं नसतं. त्या कमिटीमध्ये वर्ल्डमधले सात्विक फॅशनमध्ये काम करणारे सगळे लोक असतात आणि ते लोक मग वोट करतात. ते लोक जज करतात की कुणी किती काम केले, कुणाला किती एक्सपिरियन्स आहे, कोण किती पट्टीने एकापेक्षा एक पुढे आहेत. हे सगळं तिथे ॲनालिसिस केलं जातं आणि त्याच्यानंतरच तिथे उभे असलेले कमिटी मेंबरच वोट करतात आणि इथे बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी कमिटी मेंबर चूज करत असतात. असं अर्णवने ईश्वरीला समजावून सांगितलेलं असतं. ईश्वरी म्हणते, बाप रे, एवढं सगळं असतं का बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी मेंबर निवडायला. तो म्हणतो, मग त्यासाठी तर इलेक्शन्स होतात, कारण बोर्ड ऑफ डिरेक्टर मेंबर हा नुसता मेंबर नसतो तर त्याच्याकडे खूप सारे अधिकार असतात. तो खूप मोठे मोठे निर्णय घेऊ शकतो. त्याच्याकडे अथॉरिटी असते की आपलं मत मांडण्यासाठी, लोकांसाठी बोलण्यासाठी, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे ते अधिकार जात असतात. म्हणून ती निवडणूक खूपच महत्त्वाची असते.
तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मग तुम्ही कशाला आता वेळ घेताय, खाली जाऊन सगळ्यांसमोर सांगा ना की तुम्ही आकाश सरांचं नाव सजेस्ट केलं आहे. चला ना, नमुताईला आनंद होईल, मामीला पण आनंद होईल. अर्णव खाली येतो आणि म्हणतो, मला एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे. आज आपल्या ऑफिसमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी इलेक्शन्स होणार आहेत. त्याच्यामध्ये मी आकाशचं नाव सजेस्ट करतो आहे. आकाश खूप काम करतो, मनापासून करतो, त्याचा ग्राफ हा वाढतच गेलेला आहे. त्यामुळे मोठी जबाबदारी तो पेलण्यासाठी आता सज्ज झालेला आहे असं मला वाटतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, दादा अरे एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, मला खरंच असं वाटतं मी एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पेलू शकतो का, माझ्याकडून काही मिस्टेक झाली तर. तेव्हा अर्णव म्हणतो, असं काही नाही होणार आहे आकाश, आणि अरे मी आहे ना, हे बघ आपण तुझं नाव सजेस्ट करूया, बाकीचे मेंबरसुद्धा तिथे असणार आहेत. तेव्हा तुला आता तयारी करावी लागणार आहे, स्वतःचं प्रेझेंटेशन द्यावं लागणार आहे. आतापर्यंत कशा पद्धतीने तू क्रायसिस हँडल केलेस, कशा पद्धतीने तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यास, कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवरती तू इंडिव्हिज्युअली काम केलेस, या सगळ्या गोष्टी तुला व्यवस्थित त्यांच्यासोबत प्रेझेंट करायच्या आहेत. आणि तू कसा बेस्ट कॅन्डिडेट आहेस हे त्या लोकांना तुला पटवून द्यायचं आहे. आता बाकीचे वोट तुला करतील की नाही ते मला माहिती नाही, पण माझं आणि अंजलीताईचं वोट तर तुलाच असणार आहे, आणि बाकीचे सुद्धा काही लोक असतीलच की करणारे. तेव्हा तुला आता प्रेझेंटेशनची तयारी करावी लागेल. जरा आम्हाला सांग, थोडंसं प्रेझेंटेशन करून दाखव असं मामा म्हणतात. कसं बोलशील कसं नाही आम्हाला पण कळू दे. तेव्हा इथे आकाश उभा राहतो आणि तो सांगतो की कशा कशा पद्धतीने त्याने काम केलं आहे. तेव्हा तुम्ही माझं काम पाहता अंजली मॅडम आणि अर्णव सर, तुम्ही मला वोट कराल ना. तेव्हा अंजली म्हणते की आकाश पाटील, तुमच्या कामाचा ग्राफ पाहता, तुमचा मागचा सगळा रेकॉर्ड पाहता मी तर तुम्हालाच वोट करणार आहे असं ती म्हणते, आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. गंमत जम्मत घरामध्ये सुरू असते. आकाशची बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती नेमणूक होणार या गोष्टीने नम्रता आणि वल्लरी मामा सगळ्यांनाच प्रचंड आनंद झालेला असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं आकाश चल मी तुझी बाहेर वाट बघतोय, आपण निघूया. तेवढ्यातच इथे आता आकाश म्हणत असतो, बघितलंस ना नम्रता, दादाला माझ्या गोष्टींची, माझ्या फ्युचरची काळजी आहे, त्याने स्वतःहून माझं नाव सजेस्ट केलं की नाही ते सांग. तेव्हा ती म्हणते, हो आता यापुढे मी तुमच्या दादाबद्दल काही बोलणार नाही, सॉरी. तेवढ्यातच इथे ईश्वरी जाता जाता अर्णवला कमळाचं फूल देते. तेव्हा अर्णव ते खिशाला लावत असतो. ती म्हणते, आओ हे काय गुलाबाचं फूल आहे का, असं इथे खिशाला लावायला, कमळाचं फूल आहे ते देवीला अर्पण करतात. तो जाता जाता ते फूल परतच इथे ईश्वरीला देतो आणि म्हणतो, माझ्यासाठी तर तूच माझी देवी आहेस, बरोबर ना. तेव्हा ईश्वरी खूपच जास्त खुश होते आणि ती म्हणते, अहो तुम्ही एवढेच प्रयत्न करा, काहीही झालं तरी आकाश भाऊजींची बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती नेमणूक झाली पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्लीज प्रयत्न करा असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. म्हणजे तिने पूर्ण एफर्ट्स घेतलेले असतात, अर्णवला पण कन्व्हिन्स केलेलं असतं की तुम्ही काहीतरी कराच. आता नियम असतात, काही तिथे अटी असतात, त्या असल्या तरी पण इथे आकाशच झाला पाहिजे असं ईश्वरीचं तरी खूप म्हणणं असतं. कारण ईश्वरीला माहिती असतं आकाश खूप प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक माणसाचं सगळं चांगलं झालं पाहिजे असं तिला वाटत असतं. आणि त्यामुळे इथे सगळेजण जेव्हा जमलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी आता जी लिस्ट काढलेली असते ना कमिटी मेंबर, जी नवीन कमिटी मेंबर आहे त्याच्यामध्ये आता काही लोकांची नावं काढलेली असतात आणि मग त्याच्यामधून प्रत्येकाला वोट द्यायचं. ज्याला जास्तीचे वोट जाणार ते लोक निवडणुकीमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये ते नवीन कमिटी मेंबर म्हणून त्यांची नियुक्ती होणार. पण त्या लिस्टमध्ये आकाशचं नावच नसतं. तेव्हा अंजली म्हणते, सॉरी पण तुम्ही आकाश पाटीलचं नाव का या लिस्टमध्ये ॲड केलं नाही आहे. तेव्हा एक मॅडम म्हणतात की अंजली मॅडम, आकाश सर या सगळ्या गोष्टींसाठी पात्र आहेत असं मला वाटत नाही, ते फीड बसत नाही आहेत या कॅन्डिडेटमध्ये. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, असं का वाटतं तुम्हाला, गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही आकाशचा जर तुम्ही ग्राफ बघाल तर त्याच्यामध्ये आकाशने खूपच जास्त काम केलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही परत एकदा विचार करावा, कुठलंही कन्क्ल्युजन काढायच्या आधी तुम्ही विचार करा ना. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणतात की आम्हाला असं वाटतं की आपण आकाश सरांना नंतरच इथे निवडायचं काम करूया, आधी सध्या ज्या लोकांची निवड करण्यात आली आहे ना आपण त्यांचीच निवड करूया. तेव्हा इथे आता आकाशला ते लोक साधं लिस्टमध्ये सुद्धा ॲड करत नाही आहेत. या गोष्टीने अर्णवला खरं तर वाईट वाटलेलं असतं, त्याला राग आलेला असतो. पण इथे आता सगळे लोक फक्त आकाशच्या विरोधातच बोलत असतात. तेव्हा तिथे अर्णवला काहीच बोलता येत नाही
आणि तेव्हा अर्णवने ठरवलेलं असतं की तो आकाशसाठी कुठला तरी वेगळा डिसिजन घेणार असं त्याने स्वतःहून ठरवलेलं असतं. जेव्हा ही गोष्ट आता घरी आल्यानंतर नम्रताला कळते की आकाशचं साधं नावसुद्धा लिस्टमध्ये घेतलं नव्हतं, कारण तो बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी फिटच नाही आहे. त्यामुळे तिला इतका राग येतो त्या सगळ्या परिस्थितीला. ती अर्णवला जबाबदार ठरवते आणि ती म्हणते की तुम्ही एक नंबरचे फ्रॉड आहात, तुम्ही एक नंबरचे घाबरट आहात, तुम्ही एक नंबरचे इथे आता आकाशला साईडलाईन करता, डरपोक आहात, तुम्ही स्वार्थी आहात, बरंचसं काय काय बोलते. आकाश जर पुढे गेला तर तुम्हाला तो मागे टाकेल म्हणून तुम्हाला भीती वाटते, तुम्ही एक नंबरचे डरपोक आहात असं म्हणाल्यानंतर ईश्वरीला प्रचंड राग येतो. आकाशला साईडलाईन करता, कधीच त्याच्या कामाचं क्रेडिट त्याला मिळत नाही. काम करणार आकाश, क्रेडिट घेणार तुम्ही. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अगं काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? आणि ती आता इथे चिडून नम्रताच्या थोबाडीत देते आणि म्हणते, आकाश सरांनी बोर्ड ऑफ डिरेक्टर व्हावं अशी पहिली कुणाची इच्छा होती? तर इथे अर्णव सरांचीच इच्छा होती ना. पण त्या लोकांनी नाव सजेस्ट केलं नाही, त्याच्यामध्ये अर्णव सरांची काय चूक आहे? आणि तू त्यांच्यावरती एवढे मोठे मोठे आरोप करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे हे सगळं कारस्थान आहे ना अर्णव सरांचं नाहीच आहे, त्या कमिटी मेंबरचं आहे. त्यांनी असं का केलं ते त्यांना विचारायला पाहिजे खरं तर. पण म्हणून याचा अर्थ तू आधीच तुझ्या मनाने विचार करशील की हे सगळं अर्णव सरांनी मुद्दामून केलं आहे, तर त्याला अर्थ नाही आहे. तेव्हा इथे सगळं आता तिथे शांत करण्याचा प्रयत्न करते. पण ईश्वरीने नम्रताच्या थोबाडे दिल्यानंतर नम्रताला आता राग आलेला असतो. ती खूप चिडचिड करत असते. आकाश तिला समजवण्याचं काम करत असतो की तू दादावरती एवढे मोठे मोठे आरोप करायला नको होतेस, या सगळ्यात त्याची काय चूक होती? तेव्हा ती म्हणते, गप्प बसा तुम्ही आकाश. आपल्यासमोर फक्त त्यांनी बोलायचं काम केलं आपल्याला चांगलं वाटावं म्हणून, आणि ॲन मोमेंटला तुमचं नावसुद्धा लिस्टला घेतलं नाही. असं का केलं त्यांनी? ते कंपनीचे मालक आहेत ना, मग एवढेसुद्धा अधिकार नाही आहे त्यांच्याकडे की तुमचं नाव सजेस्ट करतील, लिस्टमध्ये तरी नाव येईल. असं का नाही केलं त्यांनी? आता नम्रताला त्या गोष्टी माहिती नसल्यामुळे ते सगळा ब्लेम इथे अर्णवला करत असते. पण ईश्वरीला माहिती असतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. एकाएकी सगळे कमिटी मेंबर कसे काय बदलले? ईश्वरी म्हणते, अर्णव सर, पण मला कळत नाही आहे की एकसुद्धा मेंबर कसा तुमच्या बाजूने किंवा आकाश सरांच्या बाजूने बोलला नाही. सगळे मेंबर आकाश सरांच्या विरोधातच का बोलत होते? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मला पण ते कळलं नाही, खूपच ते लोक विरोधात बोलत होते. तेव्हा ईश्वरीला संशय येतो, काहीतरी गडबड नक्की आहे. ईश्वरी म्हणते, सर तुमची काही हरकत नसेल तर आपण जाऊन CCTV फुटेज चेक करूया का? आपण ऑफिसमधलं CCTV फुटेज चेक करूया. उद्या सकाळी आपण जाऊ आणि संपूर्ण दिवसभराचं CCTV फुटेज चेक करूया माझ्या समाधानासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुला काही डाऊट असेल तर आपण जाऊया. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव सकाळ सकाळ ते आता ऑफिसमध्ये गेलेले असतात आणि दिवसभरातलं संपूर्ण CCTV फुटेज ते बघत असतात. तेव्हा जेव्हा आता सात्विक फॅशनमधले सर्व कमिटी मेंबर जुने नवीन सगळे ज्या ठिकाणी आता बसलेले असतात ना मीटिंगसाठी, त्या ठिकाणी त्यांना भेटायला आलेली असते वल्लरी. आणि वल्लरी त्यांना पैसे देते आणि वल्लरीनेच सांगितलेलं असतं की आता तुम्ही इथे नवीन कमिटीसाठी वोट घेणार आहात, तेव्हा त्यामध्ये तुम्ही आकाशची निवड करायची नाही. काहीही झालं तरीसुद्धा आकाश अर्णवचा भाव आहे आणि मला असं वाटतं त्याला जे काही मिळावं ना त्याच्या स्वतःच्या बळावरती मिळावं, अर्णव देतोय म्हणून नाही. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त ह्या लिस्टमध्ये काही झालं तरी आकाशचं नाव घेऊ नका, म्हणा की तो ह्या कमिटीमध्ये उभा राहण्यासाठी पात्र नाही आहे. तेव्हा इथे त्यांना तोंड बंद ठेवण्याचे तिने पैसेसुद्धा दिलेले असतात आणि तेव्हा कमिटी मेंबर आधी नाहीच म्हणत असतात. पण इथे आता वल्लरीने त्यांच्यावरती जणू काही दबावच आणलेला असतो आणि त्यांना पैसे देऊन तिने मॅनेज केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघा सर, स्वतः वल्लरी मामींनीच त्यांना सांगितलं की अर्णव सरांच्या समोर की आकाशचं नाव घ्यायचं नाही म्हणून, मग आरोप तुमच्यावरती का? तेव्हा इथे आता सगळे ते CCTV फुटेज घेऊन ईश्वरी घरी येते आणि नम्रता आणि घरातल्या सर्व लोकांना ते फुटेज दाखवते आणि म्हणते, हे बघा, मामींना काय साध्य करायचं होतं, त्यांनी जाऊन सर्व मेंबरला त्यांनी मॅनेज केले, त्यांनी सांगितले आकाश भाऊजींचं नाव घेऊ नका म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मामीला आता जाब विचारला जातो की असं का केलं, स्वतःच्या मुलाच्या बाबतीत तुम्ही असा कठोर निर्णय का घेतला आणि इथे अर्णव सरांवरती आरोप होत असताना गप्प पण बसलात. तेव्हा इथे ती म्हणत असते
की आकाशचं नाव आहे ना अर्णवने नको सजेस्ट करायला, आकाशचं नाव स्वतः कमिटी मेंबरने घ्यायला हवं. माझ्या मुलाला स्वतःच्या बळावरती सगळं मिळावं असं मला वाटतं. नंतर कुणी असं बोलायला नको की आकाश हा अर्णवचा भाव होता म्हणून तो बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती आहे, म्हणून मी हे सगळं केलं. पण पद्धत इतकी चुकीची, असं तुम्ही करायला नको होतं मामी, असं ईश्वरी म्हणते. तर इथे आता वल्लरीचं कारस्थान समोर आणलेलं असतं. पण खरं तर वल्लरीचा हेतू वेगळा होता. तिला इथे आता भांडण लावायचं असतं ना नम्रता ईश्वरीमध्ये. मग जर आकाश आणि ईश्वरीने, त्यांचं तर बॉन्डिंग चांगलंच आहे, पण अर्णव आणि ईश्वरीनेच सगळ्यांसमोर सांगितलं की आकाशचं नाव आपण बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी घेतो आहे. मग आता नम्रताचा राग गेला. आकाश तर नेहमीच अर्णवच्या बाजूने असतो. मग आता अर्णव आकाशचा एवढा विचार करतोय, मग नम्रता वल्लरीच्या मनाप्रमाणे ऐकणारच नाही, तिच्या मनाप्रमाणे वागणारच नाही. मग तिचा लॉस होईल. म्हणून भावाभावांमध्ये भांडण व्हावं आणि इथे नम्रता ईश्वरी अर्णववरती चिडावी आणि घरामध्ये वाद निर्माण व्हावेत, यासाठी वल्लरीने हे काम केलेलं असतं. जेणेकरून आकाशचं नाव येणार नाही आणि ठरल्याप्रमाणे नम्रता तमाशा करेल आणि ईश्वरी आणि तिच्यामध्ये वाद निर्माण होतील. आकाश आणि अर्णवमध्ये भांडण होईल, घरामध्ये तणावाचं वातावरण राहील आणि तेव्हाच अर्णव बाकीच्या सर्व गोष्टींकडून, रमाकांतच्या केसकडून डिस्ट्रॅक्ट होईल. या हेतूने वल्लरीने हा केलेला प्लॅन असतो. पण ईश्वरीने योग्य वेळी CCTV फुटेज आणत वल्लरीचं कारस्थान घरातील सर्व लोकांसमोर आणलेलं असतं की वल्लरीनेच त्या कमिटीला मॅनेज करून आकाश सरांचं नाव लिस्टमधून काढायला सांगितलं आणि त्यामुळे ते बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती नाही आहेत. हे ईश्वरीने पुराव्यांसहित सर्वांसमोर सिद्ध करत नम्रताचे अर्णववरती केलेले सगळे आरोप तिने खोटे ठरवलेले असतात आणि अर्णव कसा खरा आहे हे तिने पुरावे देऊन सिद्ध केलेलं असतं.